पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा केंद्रीय मंत्रिपद मिळणार आहे आणि मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मोहोळ यांना सुद्धा फोन आल्याची माहिती समोर येते। मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी पीएमओ कार्यालयामधून फोन आल्याची माहिती येते। तर मोहोळ यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता सहभाग असेल। तर पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत मुरलीधर मोहोळ आणि त्यांना सुद्धा केंद्रीय मंत्रिपद मिळाले। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये नवनिर्वाचित खासदार नुकतेच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा आता केंद्रीय मंत्रिपद मिळतंय। ही अत्यंत मोठी बातमी आहे। या घडीची पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे। पीएमओ कार्यालयाकडून त्यांना फोन गेल्याची माहिती मिळते। केंद्रातलं राज्यमंत्री पद जे आहे ते त्यांना मिळू शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। यापूर्वी महापौर म्हणून त्यांनी काम केलं, त्यासोबतच अनेक वेगवेगळ्या नगरसेवक पदाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत। या सगळ्या अशा पद्धतीनं त्यांचा जो राजकीय प्रवास होत आलेला आहे, यामध्ये आता पहिल्यांदा जेव्हा ते खासदार झाले तेव्हा पहिल्यांदाच त्यांना केंद्रात मंत्रिमंडळामध्ये देखील संधी मिळते अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे। पीएमओ कार्यालयाकडून थोड्या वेळापूर्वीच मुरलीधर मोहोळ यांना फोन आलेला आहे। खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणाला मंत्रिपद द्यायचं यावरून भाजपमध्ये जेव्हा खल सुरू होता चर्चेचा, तेव्हा शक्यता वर्तवली जात होती की मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली जाऊ शकते आणि ती शक्यता खरी ठरल्याचं पाहायला मिळतंय। राजधानी दिल्लीत या सगळ्या घडामोडींना वेग येतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी चहापानासाठी जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशा सगळ्यांनाच बोलावण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश असल्याचं आपल्याला समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं, पश्चिम महाराष्ट्रातले जे दोन भाजपचे खासदार निवडून आले, ज्यामध्ये उदयनराजे भोसले असतील किंवा मुरलीधर मोहोळ असतील, या दोन खासदारांचा समावेश आहे। काल देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली उदयनराजेंची आणि त्यानंतर शक्यता जरा मावळली की उदयनराजेंना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत चर्चा सुरू होती। तेव्हा कालची भेट ही समजूत काढण्यासाठी होती का, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री पद जे आहे ते मिळालेलं आहे आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। पुण्याचे खासदार पहिल्यांदा ज्यांनी निवडणूक लढवली, जवळपास 1,23,000 मताधिक्य लीड मिळवलं आणि पहिल्यांदा खासदार होऊन पहिल्यांदाच मंत्रिपदाची जी त्यांच्या गळ्यात माळ पडतीये ही मोठी बातमी म्हणावी लागेल। कारण एकूणच राज्यात ज्या भाजपच्या खासदारांच्या वेगवेगळ्या आपण जर जागा पाहिल्या, ज्यामध्ये पियुष गोयल यांना मंत्रिपद मिळालेलं आहे, नितीन गडकरी यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे आणि आता रक्षा खडसेंनंतर जो फोन आपल्याला मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या निमित्तानं आल्याचं कळतंय, ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल। खरं म्हणजे पुण्यासाठी देखील ही मोठी गोष्ट आहे की पुण्याचे जे खासदार आहेत ते मंत्री होणार आहेत, केंद्रात मंत्री होणार, ही मोठी गोष्ट आहे। खरं म्हणजे अशा पद्धतीनं यापूर्वी जी सगळी आपण जर भौगोलिक पार्श्वभूमी बघितली, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र इथल्या वेगवेगळ्या भागांमधले जे खासदार झाले त्याच्यापैकी जो समतोल आहे केंद्रीय मंत्रिमंडळातल्या वाटपांचा, जागा वाटपांचा, खाते वाटपांचा, त्या संदर्भानं ही महत्त्वाची घडामोड आहे। भाजपनं अर्थात जो विचार केलेला आहे तो सगळा असा भौगोलिक विचार केलेला आहे, कुठल्या भागात कोणाला नेमकं मंत्री बनवायचं, त्यातला जो उमेदवार आहे खासदार म्हणून निवडून आलेला त्यातल्या नेमक्या कोणाला ही संधी द्यायची, त्यात मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागणं ही राज्यासाठी आणि भाजपसाठी, पुण्यासाठी मोठी गोष्ट मानावी लागेल। बरोबर आहे ज्ञानेश्वर, अंदाज होते, चर्चा होत्या, मात्र हे अंदाज खरे ठरताना दिसत आहेत आणि मोहोळ यांचा सुद्धा आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभाग असेल। मोठी बातमी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।